आप्पा झाले आंघोळ झाली हा, मग कशी काय जत्रा पार पडली? मस्त मस्त ना. एक नंबर जत्रा पार पडली. या ठिकाणी कढईत सगळं आपलं मटण आणलेलं आहे. आता एवढं सगळं मटण शिजायला घालायचंय मित्रांनो. तर मित्रांनो आपलं मटण मस्तपैकी शिजलेलं आहे या ठिकाणी. मावशी चिकन केलं शिजलं का नाही? नाही तसंच आपलं शिजाय घातलंय. आपली एक नंबर ग्रेव्ही तयार झाली मित्रांनो या ठिकाणी. बघा मसाल्याची ग्रेव्ही. बाय बाय करा, बाय बाय टाटा. परत आराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा आपला आहे जत्राचा दुसरा दिवस. म्हणजे रात्री मित्रांनो जत्रा भरपूर उशीर झाला आणि जत्रा झाली आपली रात्री. पण आता दुसऱ्या दिवशी बी आपलं जे मटण बिटन राहिलेलं असतं थोडंफार पाहुणे रावळं असतात. तर आता आपण ते मटण बिटन कसं बनवते, आपली आई बनवते का आपल्या पाहुण्यांपैकी कोण बनवते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग या ठिकाणी आपलं मामांचं काकांचं चाललंय मस्तपैकी मटण तोडून घ्यायचं. काका काय चालताय? मुंडी मित्रांनो बघा, मुंडी आपलं काका सोलून घेते ते आणि मामांनी आपलं एवढं सगळं मटण तोडून घेतले बघा. ना आपला काळू बी बसलाय त्यांना राखान. काळू मटण तोडायचं लय. मटण झालं की आपलं आता शिजायला बिजायला घालायचे थोड्याच वेळात. या ठिकाणी मायलेकींचं काय चाललंय? आंघोळ बिंघोळ झाली का? झाली की आंघोळ झाली, चपानी झाला. हा या ठिकाणी आपल्या मावशीने काय घातले बघा, भात मित्रांनो. भात घातलाय शिजायला. आता भाकरी बनवायच्यात ना, भाकरी बनवायच्यात मित्रांनो. हे आपला भात शिजतोय. चलिओ बोगलो मोठे आपल्या मोठ्या बोगल्यात भात घातलाय. आपलं सगळं मटण झालंय तोडून आणि आता हे शिजाय घालाय न्यायचंय मित्रांनो. वा हे कढईत भरायचं चाललंय. मलाच लागलंय काम भरायचं. काकांचं मुंडी सोलायचं. काय हो काका, दोघांना काम लागलंय आपल्या. मग काय बाबा, गेली तिकडे जाऊ दे आता, कोळी करायचं. मग काय आपल्या काकांना लागले ना काम. तर मित्रांनो आपल्या मावशीच्या भाकरी चालल्या ते बघा, सकाळच्या भाकरी. आणि आपली आई आता कांदा चिरून घेते. आई मटण बनवणार काय? हो का, आई कांदा चिरून घेते आणि मावशी भाकरी. वा इथं भाकरी आपल्या बनवायच्यात मस्त गरमागरम. आपलं आता भुगलं मांडले, मटण बनवायचे. आई मटण मटण बनवून घ्यायचे. कांदा परतायचा आहे पहिल्यांदी. तर इकडं मावशीच्या भाकरी बी चालली आहे. आप्पा झाले आंघोळ झाली हा, मग कशी काय जत्रा पार पडली? मस्त मस्त ना. एक नंबर जत्रा पार पडली. आप्पांचा बघा पटका गुंडायचं चाललंय. आता आंघोळ बिंघोळ झाले. या ठिकाणी कढईत सगळं आपलं मटण आणलेलं आहे. आता एवढं सगळं मटण शिजायला घालायचंय मित्रांनो. बघा आपल्या आईला काम दिलेलं आहे मटण बनवायचं. वाड्यावरचं मटण आपली आई बनवते बघा. कांदा बिंदा टाकलाय सगळा, चांगला परतू घेतलाय. नाही लाल चांगला परतलाय आणि त्यात घेतली. आता हळद टाकून, आता मीठ टाकून घ्यायचं. सगळा कांदा बिंदा परतून झालेला आहे आणि आई आता मटण टाकून घेते कांद्यात. हो का, सगळं मटण टाकले. असं मिक्स करायचं चाललंय. थोडं असल्यावर असं मिक्स केलं तरी जुळतं या पळीने. मित्रांनो पहिल्या व्हिडिओ मधलं आपलं हाताने मिक्स केलं तर भरपूर मटण होतं. थोडं असलं काय असं पळीने करायचं. काय थोडंच आहे आपलं. आपलं मटण आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. या ठिकाणी आप्पा बघा माग आहेत. दिलं का मामाला पाणी?
आपल्या आप्पांना आता चहा द्यायचा आहे हो का. आप्पांना चहा ठेवलेला नाही का. सगळ्या पाहुण्यांनी चहा बी घेतलाय ना, आप्पाच राहिलं होतं. मग आता आपलं जास्त चहा आहे आप्पांना हो का. पदराने धरले आईने. तर मित्रांनो आपलं मटण मस्तपैकी शिजलेलं आहे या ठिकाणी. मावशी चिकन केलं शिजलं का नाही. नाही तसंच आपलं शिजाय घातले. आता चिकन करायचं याला शिजलंय का नाही अजून. तुम्ही चेक काय करायचं आपलं आता चिकन चालले शिजलंय का नाही. शिजले हा शिजले एक नंबर. ओके ओके झालंय ना भाऊ. ओके झालंय ना. एकच नंबर झालं. हा हळदी मिठाचं मटण हवा चांगलं शिजलंय. आता रस्सा घाल तुम्ही येतो मला घाला. आपल्या आई आता शिजलेल्या मटणातलं जे महत्वाचं आहे मुंडी बिंडी ते काढून घेते आणि आता रस्सा बनवायचा आहे. तर या ठिकाणी बोगल्यात सगळे मुंडी बिंडी काढले हो का. सगळं मटण आता शिजलेलं काढून घ्यायचंय. रस्सा बनवायचा आहे ना. आपला रस्सा बनवायचा आहे. कांदा टाकून घेतला याच्यामध्ये. आता वाईस कांदा परतायचं चाललंय भाऊचं. कांदा तळून घ्यावा लागतो बाबा. हा मग काय. आपल्या मावशीने रात्री बी भरपूर भाकरी बनवल्या आणि आता बी मित्रांनो सकाळपासून टोपलं भर भाकरी बनवल्या. ते आपल्या मामांना काम लागले कांदा चिरायचं. बघा कांदा जेवढा आपण तळण तेवढं कालवण चांगलं लागतं काय भाऊ. कांदा मित्रांनो रस्सा क्वालिटी होतो. हा कांदा आपला तळायचं चाललंय चांगला. आपला मसाला टाकायचं चाललंय. बाजरीचं पीठ. ग्रेव्ही तयार होती. ग्रेव्ही आपली एक नंबर ग्रेव्ही तयार झाली मित्रांनो. या ठिकाणी बघा मसाल्याची ग्रेव्ही बघूनच आपल्याला एकदम भारी वाटायला लागले मटण होईल म्हणून. तर बघा ग्रेव्ही भाऊ ग्रेव्ही कशी झाली. एक नंबर झणझणीतच ग्रेव्ही झाली बघा. झाली गावरान गिरवी झाली. भाकरीचा शेवट झालेला आहे. शेवटची भाकरी बघा ही. आणि आता भाऊ मटण घेते टाकून मसाल्यात. मसाल्याची चांगली ग्रेव्ही झाली तयार. एक काम करते शिजाय घातलाय हो का. तरी बिरी चांगली आली एक नंबर. दोर निसता भाऊ जाळ नाही का याला. काय आता जाळच घाला. हा जाळ लावा मस्त. फुकणीने जाळ फुका. जाळ चांगला लागला म्हणजे ओके काम होईल. शिजलं हे नुसतं कळलं की झालं कार्यक्रम. तर मित्रांनो चुलीला जाळ एकदम जोरात लागलाय आणि त्यामुळं आपलं कालवण लगेच कळलंय. उकळी फुटले की झालं कालवण. भाऊ झालं ना आता. हा ओके झालं हो का. जाळ चांगला लागलाय त्यामुळं लगेच कळलंय. या ठिकाणी जेवण चाललेलं आहे. सगळेजण जेवण करते. ते काकांचं यांचं जेवण झालंय. आपल्याला झालाय जरा उशीर.
आप्पा कसं झालं जेवण? चांगलं झालं. पाणी गिरवायचं बाबा. आप्पांना पाणी. हां पाणी द्या. आई कालवण कसं झाले? भारी झाले. हां तुझ्या आधी मी जीवले आज. हां मग काय, मी गेलतो बाहेर त्यामुळं उशीर झालाय. आता आपल्याला बी करायचंय जेवण. तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे आणि आपल्या मावशीने बघा आपल्याला किती मटण दिले. मावशी म्हणजे आपली दुसरी आईच. मावशीने बघा असं मावशी म्हणली पोरग परत घेते का नाही, मला एकदाच मटण देऊन टाकलं बाबा बघा या ठिकाणी. बघा एवढं आपलं मटणाचं ताट आलंय. आता भाकर बिकर मस्त चरून खायचे. दाजी जेवते. दाजी कसं झाले? हा मित्रांनो मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे. आपलं कालवान भाऊने एक नंबर बनवलं होतं, त्याकरता जेवण बिवण झालं. आता त्यांनी कसं जेवण केलं ते आपण बाहेर गेल्यामुळं नाही आपल्याला दाखवता आलं, पण आता जेवण बिवण झालंय. मेंढरं सोडायच्या ते आपल्याला. तर बघा इकडं शेरडं बिरडं सगळी सोडल्या ते बघा सोडलेले आहेत. आणि काका बघा मेंढरवायचं हाणू लागते ते. काय काका कसं वाटते? एकदम भारी. हा मेंढर वळायचं सारखं तर तुला सांगतो लय भारी वाटतंय. हा मग काय. तर आपला आप्पा बी आले तो का तिकडं. आप्पा माझी मेंढर सोडले ते ना आपण इथं. तर मित्रांनो हा आपला फड्या बघितला का? दादा गेलं तर देवाला नवीन फड्या बिड्या आणलाय आणि हा नवीन फड्या आणि आज मेंढराकड. तर बघू आपलं दादा जरा बाहेर गेल्यामुळं आप्पा थोड्या वेळ मेंढरा का आले ते. मग आप्पा चाललंय का? काय वाटतंय मेंढरा का मग? हा बरं वाटतंय. आप्पा आल्या ते गडीभर हाणू लागाय ना. हो. तर मित्रांनो आपल्या इथं एक देव आहे आणि आपल्या पाहुण्यांना त्या देवाचं दर्शन करायचं होतं. तर पाहुण्यांना काय जायचा रस्ता माहीत नव्हता. मग दादांना म्हणलं तुम्ही चला. तर मग आप्पांना बी जायचे आपल्या आज नाही का. आप्पा आलं तर जत्रमुळं राहिलं होतं. आता जत्रा बित्रा झाली ना आप्पा जाणार आहेत गावाला. तर पाहुणं पाया पडाय गेलेत म्हणून आप्पा मेंढरा आल्यात. दादा आल्यानंतर आप्पा बी जाणार आहेत. आप्पा वाचल्या ते. मग आप्पा खरं सांगायचं जत्रा कशी झाली? चांगली झाली ना. मटण बिटन पोटभर खाल्लं का नाही? हां कसं बनवलेलं ना. तर मित्रांनो बघा आप्पा म्हणल्यावर भारी झालं असेल. ऊन झालं या आणि मेंढरांनी बघा सावल्या धरले. आता मित्रांनो ते आता अशी चरत नाही. हे आता ह्यांना आपलं दुसरं काही चारा नाही. हे आपलं गवात बिवात भुशी भाशी खायला आणल्यात पाणी पेतेल म्हणून. पण हे खाईनात ना नुसती उभे राहते ते सावलीला. सगळी मेंढरं आले ते इकडं पटांगणाला. पण अजून काय आपलं दादा ना आई आलेली नाहीत मित्रांनो. आप्पाचे आप्पांना गावाला जायचे त्याकरता आप्पांना बी लई टेन्शन आलं. हे कधी येतात नुसतं म्हणतात या हळूहळू चालते ते. तो का आप्पाला मागं राहिलेले. आपलं दादा बी मेंढरा का आलेला आहेत आणि आप्पा आता चालला. आप्पांची पिशवी दिली बघा या ठिकाणी. आणि हा एक उंदराचा पिंजरा बी आणलाय. तर उंदराचा पिंजरा घेऊन आपल्या घरी लय उंदरं आहेत ना. उंदरासाठी पिंजरा मित्रांनो. उंदरं गुतली पाहिजे पिंजऱ्यात. तर आत्ताच दादा मेंढरा का आल्या ते आणि आप्पांना देते ते बांधून बिंधून. हो का चाललंय मस्त पैकी. हो का कसं बांधी चालली. हो का पिंजरा थैलीत काय बसा नाही त्याकरता आता पिंजरा काय येत नाही येणार आप्पा. हां शालीत बांधायचं. आता आप्पांचं सगळं आणलं का गुरमुज बिरुम? आप्पा तुमचं सगळं साहित्य आलंय का? आलं ना. हां टेन्शन नाही आता. चांगली नवी कुठे चांगली तर आप्पा चाललेला आहेत. आप्पा आम्हाला कोण बाय बाय करायचं? बाय बाय करा. बाय बाय टाटा. परत कधी येणार? शिमगा झाल्यावर न चाललं आप्पा मित्रांनो आपलं. मग कशी झाली जत्रा? मस्त झाली. जत्रा मस्त झाली ना एकदम व्यवस्थित. पाहुणे बिवणं दिलं का नाही काढून? दिलं ना काढून. कधी?
पाहुणं दिले आताच काढून दिलं. हा मित्रांनो, पाहुण्यांना पहिल्यांदा दादांनी घालवलं आणि आता आपल्या आप्पांना घालवाय आलं आणि आप्पा बी गेलं आत्ताच आपलं. तर आप्पा बिप्पा सगळे गेले आता वाड्यावरती, एकदम शांतता. तर जाऊ द्या मरू द्या मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग तुम्हाला जत्रेचा कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.